व्हाईट हाऊस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं घर आणि जागतिक महासत्तेचं सत्ता केंद्र आहे. पण शनिवारी रात्री तिथल्या पत्रकारांसाठीच्या डिनरमध्ये अचानक गोळीबार झाला. डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले. नेमकं काय घडलं, हल्लेखोर कोण होता, संपूर्ण सत्य जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद आणि तुम्ही पाहता डिजिटल चावडी. एका बाजूला इराण अमेरिका युद्धविरामाची चर्चा रविवारपासून सुरू होत असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रत्येक हालचालीवर जगभराचं लक्ष लागलेलं होतं. दुसऱ्या बाजूला अमेरिकेत वॉशिंग्टन हिल्टन या हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं. हा अमेरिकेतील दरवर्षीचा पारंपरिक कार्यक्रम असतो, ज्यात राष्ट्राध्यक्ष, फर्स्ट लेडी, उपराष्ट्रपती, मंत्रिमंडळातील सदस्य आणि शेकडो पत्रकार एकत्र येतात. शनिवारी रात्री साधारण 8:15च्या सुमारास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलोनिया ट्रम्प, उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स आणि मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते. तसेच सुमारे 2000 आसन क्षमता असलेल्या भव्य बॉलरूम मध्ये सर्व पत्रकार आल्यानंतर दरवाजे बंद करण्यात आले. त्याकडे सुरक्षा व्यवस्थाही होती. तरीही कार्यक्रम सुरू झाल्यानंतर काही वेळातच एक भयानक घटना घडली. 8:40 आसपास प्रथम काच फुटल्यासारखा आवाज आला. सुरुवातीला सर्वांना वाटलं की एखादा ट्रे किंवा ग्लासेस पडले असावेत, पण त्या क्षणी गोळीबाराचे आवाज सुरू झाले. साक्षीदारांच्या मते 5 ते 7 गोळ्या झाडण्यात आल्या. एकदम गोंधळ उडाला. पत्रकार एकमेकांना मदत करत टेबलाखाली दडले. सुमारे 5 मिनिटं ते तसेच बसून होते. ट्रम्प जिथे बसले होते त्या स्टेज वजा जागेवर मात्र सुरक्षा रक्षकांची धावपळ सुरू झाली. गेट डाऊन असे ओरडून सिक्रेट सर्व्हिस एजंट यांनी ट्रम्प, मेलोनिया आणि इतर महत्वाच्या व्यक्तींना घेरून बाहेर काढले. ट्रम्प आणि मेलेनिया यांना तातडीने हॉटेलच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी नेले गेलं. काही वेळातच संपूर्ण हॉल रिकामा करण्यात आला. हॉटेलच्या परिसरात नॅशनल गार्ड्स तैनात करण्यात आले आणि संपूर्ण एरिया क्राईम सीन प्रमाणे सील करण्यात आला. या हल्ल्यात ट्रम्प यांना काहीही इजा झाली नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स आणि इतर सर्वजणही सुरक्षित आहेत. पण हल्लेखोराला मात्र काही मिनिटातच पकडण्यात आलं. स्वतः राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर सीसीटीव्ही फुटेज शेअर केलं. त्यात हल्लेखोर सुरक्षा रक्षकांना चकवत पळताना दिसतोय. दुसऱ्याच क्षणी त्याला जमिनीवर लोळवलं गेलं आणि हातपाय बांधण्यात आले. ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना या हल्लेखोराला लोन वुल्फ म्हटलं, म्हणजे कोणत्याही गटाची साथ न घेता एकट्यानेच त्याने प्रयत्न केला असावा. हल्लेखोराबाबत अधिक माहिती समोर आली आहे. त्याचं नाव कोल थॉमस ॲलन असून तो 31 वर्षाचा कॅलिफोर्नियन निवासी आहे. तो कॅलिफोर्नियातील टोरन्स या भागात राहतो. काही माध्यमांच्या मते तो शिक्षक, ट्विटर आणि कम्प्युटर प्रोग्रामर आहे. काही रिपोर्टनुसार तो नासाचा फेलोही असल्याची माहिती आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार त्याच्याकडे हंटिंग रायफल, शॉटगन, हँडगन आणि अनेक चाकू होते. तो हॉटेलमध्ये आधीपासूनच थांबला होता आणि सुरक्षा चेक पॉइंट जवळून आत घुसण्याचा त्याने प्रयत्न केला होता. चेक पॉइंटवर त्याने एका सिक्रेट सर्व्हिस एजंटवर गोळीबार केला, पण एजंटच्या बुलेट प्रूफ वेस्टने त्याचे प्राण वाचवले. पण हल्लेखोराला गोळी मारण्यात आली नाही आणि त्याला पकडून मेडिकल चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये नेले गेले. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांना सांगितलं की हल्लेखोराकडे अनेक शस्त्रे होते आणि तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. ट्रम्प यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेला असुरक्षित म्हटलं आणि वॉर रूमसह संपूर्ण सुरक्षा यंत्रणेत मोठ्या अपग्रेडची गरज असल्याचं स्पष्ट केलं. हा हल्ला इराणशी जोडला जातोय का, याबाबत ट्रम्प यांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हटले की हल्लेखोर सिख वंशीय असल्याचे प्राथमिक संकेत आहेत, पण युद्धविरामाच्या चर्चेशी याचा काहीही संबंध नाही असं त्यांचं मत होतं. सध्या हल्लेखोरावर 2 मुख्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला म्हणजे फायर आर्मचा वापर, धोकादायक शस्त्राने सुरक्षा अधिकाऱ्यांच्यावर हल्ला. तपासात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रतिक्रियेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की वॉशिंग्टन डीसी मधील हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी आणि उपराष्ट्रपती सुरक्षित आहेत हे समजून दिलासा वाटला. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा. लोकशाहीमध्ये हिंसेला कोणतीही जागा नाही आणि तिचा ठाम निषेध केला पाहिजे. मित्रांनो, ही घटना 1981 मध्ये याच वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये रोनाल्ड रेगन यांच्यावर झालेल्या हल्ल्याची आठवण करून देते. तेव्हाही हेच हॉटेल हल्ल्याचं ठिकाण होतं. आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रचंड सुरक्षा व्यवस्था असताना हल्लेखोर आत कसा घुसला? मध्ये गेस्ट म्हणून थांबला होता का? त्याच्याकडे एवढी शस्त्रे कशी आली? आणि जर ट्रम्प मुख्य टार्गेट होते तर त्याने स्टेजवर निशाणा का साधला नाही? उलट आजूबाजूला का गोळीबार केला? काही लोक हा संपूर्ण प्रकार बनाव असल्याची थिअरी मांडत आहेत, पण अधिकृत तपास अजून सुरू आहे आणि सत्य लवकरच समोर येईल असं वाटतं. यांनी या घटनेनंतरही दृढ निश्चय दाखवला. ते म्हणाले की अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेला अधिक मजबूत करावं लागणार आहे. सध्या जगभरातून या घटनेची निंदा होत आहे, पण हिंसा कधीही लोकशाहीसाठी योग्य नसते. मित्रांनो, अमेरिकेत घडलेल्या या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा खरा हल्ला होता की बनाव? हल्लेखोरांचा खरा उद्देश काय असावा?
तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी डिजिटल चॅनलला आताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिस होणार नाहीत. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद. वंदे मातरम.